मित्रांनो हा बघा बाहेर आला, तोंड आल्यामुळे माणगावला आलोय आम्ही आणि गोळ्या घेतलेत. आता घरी जाऊ थोड्या वेळाने, काही शॉपिंग इंजेक्शन घेतलंय आणि जागरणामुळे तोंड आलं होतं. आता आम्ही घरी जातोय, जोरदार विसर्जनाचा करू. बुंदीचे लाडू घेतले. काय रवीश गोटेकरजी बोला काहीतरी. गुलाल घेतलाय, ताशा घेतलेत, काट्या घेतलेत. चला आता चालू आम्ही माणगाववरून, मसल्यावरून त्या साईडने बँजूची तयारी करूया. नाव काय? राजा. राजा आवाज दे, बघतो काय बघ. राजा खाण्यात मग्न आहे रे तो, त्याला भूक लागली. फाट्यावर मारते तुला. नवा नवा चाललाय ना, एक दिवस झालाय. तर मित्रांनो आज आपला गावाकडील शेवटचा दिवस आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायचा आहे. ज्या उत्साहाने आपण आपल्या बाप्पाचे आगमन केले त्याच उत्साहाने आपल्याला बाप्पाला आपल्या निरोप द्यायचा आहे. माफ करा शब्द थोडे बोबडे येतील, कारण की मला तोंड आल्यामुळे माझी जीभ ती जाड झाली, जाड जीभमुळे शब्द थोडे बोबडे येत आहेत, नीट बोलायला जमत नाही. हा तर आपल्याला त्याच उत्साहाने आपल्याला आपल्या बाप्पाला निरोप द्यायचा आहे. तर चला, मुलं सगळे आरतीला गेलेत. आपली गावाकडील बाप्पाची शेवटची आरती आहे. आपल्याला मला सुद्धा तर जायला लागेल. तर मी सुद्धा जातो. मला सारखं इकडे खाली जंगलात यायला लागतो, कारण की आमच्या बाजूला सतत गाणी चालू असतात. त्यामुळे कॉपीराईटच्या भीतीमुळे मला खाली इकडे यायला लागतं. वाडे जाऊल आमच्या आत्तासुद्धा गाणी चालू आहेत. कॉपीराईट आली तर काम 25. मुलांनी सुद्धा चांगली तयारी केली बँजूची आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी. पाऊस आला तर चला मी आता जातो आरतीला. आई ग, पाय घसरला, आता पडलो असतो मी. हा बघा, हा असं चालू असतो. कसं व्हिडिओ कसं बनवणार. गोटेकरांकडची आरती झाले, आता आमच्याकडे येईल आरतीला. गणपतीचा पाय काढते बाय. प्रत्येक जण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला येतील. एकमेकांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेतील. आम्ही सुद्धा गणपती बाप्पा बाहेर काढला आहे विसर्जनासाठी. शेवटचा निरोप आपल्या बाप्पाला. मकरातली जागा खाली झाली. रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ, बादशाह पायात मर्सिडीज आहे. सोपे वाटप. गणपती बाप्पा मोरया. मुंबईचा बाबा. इकडे पुढे बघा. गणपती बाप्पा निघाले. फुल तयारी. बँजो.
चला बाप्पाला तर आपण ट्रकमध्ये बसूया. मोरया. ॲक्च्युली इथून आपलं नदीचं अंतर खूप लांब आहे, त्यामुळे आम्ही सगळेजण गणपती बाप्पाला ट्रकमध्ये नेतो. चप्पल बघा खाली, चप्पल. तीन वेळा मागे फिरायचं असतं. चिन्मयीचा पहिला वर्ष आहे गणपती बाप्पा आपला गणेश उत्सवाचा. कोटेकरांचा गणपती गेला. लाल्या. चला गणपती बाप्पा गेले ट्रकमध्ये, आपण जाऊया मिरवणुकीत नाचायला. वयस्कर मंडळी येऊ शकत नाही विसर्जनाला, पण आनंद घेत आहे तिथे बसून. दिवाळी बाबा, कोटेकर बाबा. एवढे दिवस चला. अच्छा अच्छा, चला हळूहळू पुढे सरकत आहे. हे बघा मित्रांनो, आमच्या करंबेली गावातील गणपती विसर्जनाची मिरवणूक. थकले नाचून सगळे. प्रसादासाठी टोप घेऊन जात आहेत. आज माझा मित्र सुधीर जी मला खूप आठवण येते. भावा मिस यू. ए कल्याण नको उडव. ऐक हे बघा कशी घसरली सगळी. वाजले किती माहिती नाही मला. हे बघा मित्रांनो, म्हाताऱ्या बायका बघा कशा घसरल्या. चिवडा घ्यायला समजला प्रसाद वाटप चालू आहे. माझ्या पोराचं ते, माझ्या बालाचं ते, माझा ह्यो घरी आहे, माझा त्यो घरी आहे. मित्रांनो संध्याकाळची 5:45 झाले. मिरवणूक आपली शाळेजवळ आली. हा जो दिसतोय करंबेली बरोड्याच्या मागे तो माझं घर आहे. मित्रांनो जसे जसे दिवस जवळ येतात बाप्पाला निरोप द्यायला, तस तसे कोकणी माणसाच्या तोंडावर एकच शब्द असतो. याला दिवस कसे गेले काही समजलेच नाही. हा शब्द प्रत्येक कोकणी माणसाच्या तोंडावरती असतो आणि मन सुद्धा लागत नाही मुंबईला जायला. असं वाटतं की अजून बाप्पा थांबले तर खूप बरं वाटलं असतं. आणि कामावर जाऊन सुद्धा मन लागत नाही, तिथे काम करायला सुद्धा इच्छा होत नाही. कारण आपलं मन जे रमलेलं असतं ना गावी, ते गावची आरती, भजन, आपला नाच, जी मजा असते ना शेतावर जाणे, नदीवर जाणे, मासे पकडणे, ती वेगळीच मजा आहे. हो आई ग फटाक्यांची माल लावले. धडाम धूड धिडीम दुमदा काम पत्तीस ना मेरी फुफू. मांजरांचा गणपती बघा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. मंदिर मामा की जय. चड्डी नीट बांध. वलपटलीत त्याला. ऐक घ्या याला घ्या याला.
बवंडर आहे का बवंडर? तर सगळे विसर्जनासाठी चालत जात आहेत. बाय. आलो आलो सर. या दोघींना ठेवली. दिप्या गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. सगळ्या जगाचा एक नंबर हुशार. भगवत शिकवण उत्तम कार्य करत आहेत. गणेश भक्तांसाठी साफसफाई करत आहेत. नाही बरोबर चांगलं कार्य केलंय तुम्ही. मानला पाहिजे तुम्हाला. थँक्यू थँक्यू भागवत. थँक्यू बाबा. आता इथे सगळे गणपती ठेवतील. बाप्पाची आरती होईल आणि विसर्जन. बाप्पाला शेवटचा निरोप. लहान मुलांची मजा आहे यार. प्रत्येक क्षणाचा आनंद घेतात. हे बघा गणपती बाप्पाच्या गाड्या आल्या. सगळे गणपती व्यवस्थित एका ठिकाणी एकत्र ठेवणार आणि आरती होणार सर्व गणपतींची आणि मग आपल्या बाप्पाला शेवटचा निरोप द्यायचा. मेन गणपती मोरया. मोरया. हळू हळू गाडी उतरवत आहेत. गौर गणपती. त्यांना सांगू इथे आता ठेवलं. इथे सर्वत्र आरती चालू होईल. इथे आमच्या गावचे अध्यक्ष मारुती बाबा हे नैवेद्य बनवत आहेत. ही माटाची भाजी आहे ना. माटाची भाजी आणि दही भात. दही भात. हा एक नंबर लागतो नैवेद्य हा. हा शेवटी देवाचा प्रसाद आहे तो. गोडच लागणार. माणसं 2-3 वेळा घेऊन खातात. आणि इकडे आरती चालू आहे. हे प्रत्येक घरातून बनवलेलं आहे ना. जे इथे येऊन मिक्स केलं जातं आपले. हा दही काला. सर्वांची फेवरेट आरती. हे उन्हाळी पोरा सगळे बघा. मित्रांनो संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि हा जो वातावरण आहे खूप इतका सुंदर आहे ना. खूप मजा येत आहे. आणि त्यात आपल्या बाप्पाची आरती. मित्रांनो आरती झाली आहे. आता आपल्या बाप्पाला शेवटचा निरोप म्हणजे आता आपल्या बाप्पाचं विसर्जन करायचं आहे. मुळात विसर्जन हे आपल्या गणपती बाप्पाचं नाही तर आपल्या वाईट विचारांचं होतं आणि तेच करायला आपण इथे सगळे आलो आहोत. गणपती बाप्पाचं विसर्जन करूया. आमचा गणपती बाप्पा निघाला. त्याला लक्षात नाही काय त्या पिशवीत आहे. चला नैवेद्य खायला. देव घेतला तू. चल मी पण घेतो. पान कुठे पान.
शाबास, धन्यवाद. चला जरा बसून खाऊया आपण. कसा आहे रोहन नैवेद्य? अरे एकदम छान. कसा आहे नैवेद्य? पिंकीला विचार, पिंकीने 4 वेळा घेतला, तिला विचार. किती पिंकी 4 वेळा घेतलास? नैवेद्य कसा आहे? छान छान एकदम. आवडला? गणपती बाप्पाला प्रसाद आहे. अच्छा, नैवेद्य आता चांगलाच राहणार. बरोबर. गणपती बाप्पा मोरया. 1 साइड मेहनत घेत आहेत आमच्या गावचे अध्यक्ष. मानव तयारीत वाचला, प्रेम वाचला. दीप्या आपल्याला आपली व्हिडिओ काढतोय. कोणतरी माणूस भेटलाय बाबा, नाही तर सगळे भिजलेत. दीप्या काढ ना व्हिडिओ पटकन. मी जातो आतमध्ये, मला पण आता आंघोळ करायचं मन झालंय. मी पण जातो आंघोळ करायला. आता तिकडे 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 आपल्याला ही गणपतीची व्हिडिओ आवडली असेल नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. कोकणातील गणेशोत्सव मेळा होणार गणपती. तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कुणाल दादाला फॉलो करा. गणपतीला पण बाबा गणपती बाप्पा मोरया. बाय बाय दादा. मित्रांनो हा बघा हा बाहेर आला आणि याच नदीत सगळे पोहत होते. का बाई केवढा आहे तो, जाम मोठा आहे. अरे तो घाबरला आपण उड्या मारल्या म्हणून, तो आता बाहेर आलाय. तोला 12 झाली वासाडी गेली. 7 वाजले संध्याकाळची, सगळी घरी गेली बाप्पाचं विसर्जन करून. मी फक्त हातच करा हाय.